राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी 6 मार्चला 2026-27 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांच्या निधनानंतर हा राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प होता. अजित पवार यांनी याआधी तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. यावेळी सुद्धा तेच अर्थसंकल्प मांडणार होते, मात्र दुर्दैवाने त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी फडणवीस यांच्याकडे आली. या बजेटमध्ये राज्यातील लाडकी बहीण योजनेबाबत काही घोषणा केल्या जातात का, तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केल्या जातात का, याकडे सर्वांचे लक्ष होते. या दोन्ही बाबतीत सरकारकडून घोषणा झालेल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांसाठी आणखी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा झाली आहे. राज्यातील मेट्रो, बुलेट ट्रेन आणि रस्त्यांच्या जाळ्यांबाबतही बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणकोणत्या मोठ्या घोषणा झाल्या, या बजेटमधून राज्याला काय मिळाले, महाराष्ट्राचा संपूर्ण बजेट जाणून घेऊया. सुरुवातीला महाराष्ट्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या मोठ्या घोषणा झाल्या ते पाहू. बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभसुद्धा मिळणार आहे. यावेळी फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. महाराष्ट्राचा कृषी जीडीपी 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीये त्यांच्यासाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार आहे. याद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील. याशिवाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योग योजना सुरू केली जाणार आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी दरवर्षी 1240 कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मच्छीमारांच्या मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्री बळीराजा योजना 2027 मध्येही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत 100% वीज बिल सवलत देण्यात येते. आता या बजेटमध्ये मेट्रो, बुलेट ट्रेन आणि रस्त्यांबाबत कोणकोणत्या मोठ्या घोषणा झाल्या ते पाहू. मुंबई, नागपूर आणि पुण्यामध्ये मेट्रो मार्गाची लांबी 490 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. तसंच या शहरांमध्ये भूमिगत रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. सरकारच्या आराखड्यानुसार राज्यात 6,272 किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे उभारले जाणार आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील 3 स्टेशनची कामे 2027 पर्यंत पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ हे मेट्रोने जोडले जातील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. यासाठी 22,862 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. याशिवाय वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान भूमिगत मेट्रो सुरू केली जाणार आहे. यासाठी 23,487 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पापासून बांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे काँक्रीट रस्त्यांनी जोडणार असल्याची घोषणा केली. शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित अलाइनमेंटला मान्यता देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये खडकवासला स्वारगेट, हडपसर, खराडी या मार्गांचा समावेश आहे. वाळवंट बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडले जाणार आहे. तसंच MMR रिजनमध्ये जलवाहतुकीचे जाळे वाढवले जाणार आहे. सरकारकडून शिरूर संभाजीनगर दरम्यान ग्रीनफील्ड महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे. हा सुमारे 192 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल. तसंच कल्याण ते लातूर दरम्यान ग्रीनफील्ड महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे. हा महामार्ग उभारल्यानंतर MMR आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी आणखी वेगवान होईल. याशिवाय अटल सेतू ते मुंबई पुणे उन्नत मार्ग 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे विजन सरकारकडून ठेवण्यात आले आहे. तसंच अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाशी जोडले जाणार आहे. या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठीही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की 2047 पर्यंत राज्यातील शहरी लोकसंख्या 70% होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांच्या विकासासाठी 10 डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज म्हणजेच विकास प्राधिकरणे बनवली जाणार आहेत. मुंबई 3.0 विकसित केली जाणार आहे. तसेच वाढवण बंदराजवळ 4थी मुंबई विकसित केली जाईल. मुंबईमध्ये नवीन झोपडपट्ट्या तयार होऊ नयेत यासाठी नवा आराखडा तयार केला जाईल.
राज्याची नवी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु केंद्रे स्थापन केली जातील. याद्वारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जगात गेमिंग सेक्टरमध्ये अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने स्पेशल ऑथॉरिटीची स्थापना केली आहे. यामुळे भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामाला वेग येईल. तसेच बारामतीमध्ये नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे विमान वाहतुकीला मोठी चालना मिळेल. आता बजेटमध्ये महिला, विद्यार्थी आणि तरुणांसाठी कोणकोणत्या घोषणा करण्यात आल्या ते पाहू. महिलांसाठीची सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालूच ठेवली जाणार आहे. या योजनेसाठी भरीव तरतूद केली असल्याचे सरकारने म्हटले आहे. महिला बचत गटांच्या वस्तू उत्पादन आणि विक्रीसाठी 13 जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत 6 देशांचे विद्यापीठे याच वर्षी सुरू होणार आहेत. याच धर्तीवर राज्यात 8 ते 10 एज्युकेशनल सिटीज विकसित केल्या जाणार आहेत. राज्यात महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट म्हणजेच महिमा या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत परदेशी नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा, स्किल ट्रेनिंग आणि आर्थिक मार्गदर्शन मिळेल. मुख्यमंत्री उद्योजकता महाफंडमधून स्टार्टअप्सला थेट आर्थिक मदत दिली जाईल. मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्यस्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू आहेत. आता आणखी 4 केंद्रे सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. बजेटमध्ये आरोग्य तसंच अन्य क्षेत्रांसाठी काय काय घोषणा करण्यात आल्या ते पाहू. राज्यात कॅन्सर, डायबेटीज आणि हार्ट अटॅकसारख्या आजारांचे लवकर निदान करण्यासाठी दरवर्षी तपासणी मोहीम राबवली जाईल. यासाठी 4,500 कोटी रुपयांच्या प्रगती योजनेची घोषणा झाली आहे. याशिवाय अवयव ट्रान्सप्लांटच्या उपचारांसाठी 22 लाख रुपयांच्या अर्थसहाय्य करण्याची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दरी गावी निसर्ग उपचार केंद्राची स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारण्याची घोषणा सरकारकडून झाली आहे. शिवाय अजित पवारांचा भव्य स्मारक उभारला जाईल असंही फडणवीस यांनी जाहीर केले. अजित पवार यांच्या नावे नागरी पुरस्कार दिला जाणार आहे. कोल्हापूर, सांगली या भागात सातत्याने पूर येतो, त्यामुळे पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 2,240 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवण्यात येणार आहे. अशा प्रकारे राज्याच्या या बजेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. यातली शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा सर्वात महत्त्वाची आहे. तसेच लाडकी बहीण योजना चालू राहणार असल्याची ही घोषणा महत्त्वाची आहे. मात्र या योजनेसाठी किती रुपयांचा निधी बाजूला ठेवला जाईल हे फडणवीस यांनी सांगितलेले नाही. तसेच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधीपासून सुरू होणार हेही सांगितलेले नाही. तसंच या बजेटमध्ये मेट्रो, रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्याच्या या बजेटबाबत तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.